महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही. कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये. काल सुनील तटकरेंची बॉडी लँग्वेज बघितली. त्यांनी तिथून एका ठिकाणून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू. त्याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा. ती जयंत पाटलांचं सुद्धा नाव याच्यात अनेकदा येताना दिसतंय, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. आताच्या घटकेला दीपक केसरकरांविरुद्ध मला सगळे अजून पुरावे मिळाले नाही, तर सगळे पुरावे मी एकत्र घेऊन मग दीपक केसरकरांची पण असेल तर ती सुद्धा आपण काशी करू. नमस्कार. काल रुपाली चाकणकर यांनी रात्री आपला राजीनामा सुनेत्रा पवारांकडे दिला. खरं तर महिला आयोग हा महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, सुरक्षेसाठी असतो. पण जेव्हा ह्याच आयोगाच्या अध्यक्षा हा महिलांना आधार न देता स्वार्थासाठी राजकीय मंडळींना, अशा खरातसारख्या मंडळींना आधार देतात, तेव्हा महिलांचा पूर्णपणे त्यांचा आधार जातो. माझ्याकडे ज्या केसेस आल्या आहेत त्यात 5-6 केसेसमध्ये महिला आयोगाने काहीच कारवाई केली नाहीये. त्यात महिला आयोगाने उलट पोलिसांवर दबाव आणून अमुक गोष्टी संपवल्यात. तर त्यांचा राजीनामा होणं हे अपेक्षित होतं. त्याचा लढा आपण कालच म्हटलं होतं मी माझ्या पत्रकार परिषदेत की 24 तासात झाला नाही तर त्यांचा लढा आम्ही आंदोलन करून करू, पण त्यांचा राजीनामा हा घेणारच. काल सुनील तटकरेंची बॉडी लँग्वेज बघितली. त्यांनी तिथून एका ठिकाणून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले. तर सुनील तटकरेजींना मी ताबडतोब ट्विट करून म्हणजे माझं मत जे होतं ते मी मांडलं की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू. आताच्या घटकेला मी याला पहिला टप्पा मानते आणि याच्या पुढे अनेक गोष्टी होणं बाकी आहे. पहिला म्हणजे जेवढे जेवढे राजकारणी या खरातांकडनं ओशनो जल घ्यायचे यांची नावं बाहेर आली पाहिजेत. रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. आणि ही जेवढी नावं आहेत राजकारण्यांची ती बाहेर आली पाहिजेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ केलं पाहिजे. घाण करून टाकली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. तर मुख्यमंत्र्यांना एकतर आभार, तुम्ही महाराष्ट्राच्या महिलांच्या डोक्यावर उपकार केलेत निर्देश देऊन, पण खरंच सार्कास्टिक बोलणं नाही, पण खरंच आभार की तुम्ही यावेळेस जरा लवकर तरी ते काम केलं. पण याच्या पुढे कुठेही डायल्युशन होणार नाही अशी अपेक्षा करतो. तुम्ही आता म्हणालात की उपकार केले, लवकर घेतला राजीनामा, पण उशीर झालाय का राजीनामा घेणं? का 2 केसेस हुंडाबळीचे आले जे मोठे झाले महाराष्ट्रामध्ये, कुठली कारवाई महिला आयोगाने केली नाही, तेव्हाच राजीनामा घेणं अपेक्षित होतं का? आता या क्षणाला राजीनामा देणं खूप उशीर केला का त्यांनी? नाही, प्रश्नच नाही. पहिले जे 2 झाले, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे असो, गौरी गर्जे असो, कुठेही महिला आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही. हे तर पुढे आलेले आहेत. याच्या मागे पडद्यामागे कितीतरी ठिकाणी असे हुंडाबळी जातात. महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही. कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये. मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा. याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे खरोखर महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल. महिला प्रदेश अध्यक्षपदी रुपाली चाकणकर कायम
कुठल्याही पदावरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का पक्षाने? आताच्या कुठल्या याच्यावर आहेत? महिला प्रदेश अध्यक्ष नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो सुनेत्रा पवारांनी घ्यावा. पण सुनेत्रा पवारांना खरं तर एक स्त्री म्हणून हे सगळं 3 दिवस बघत होत्या त्यांनीही कुठचाही पाऊल उचललं नाही. खरं तर महाराष्ट्राची पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं. पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता. या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे. आता फक्त रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली आहे. मात्र अनेक जे मोठे नेते आहेत त्यांचे सुद्धा फोटो खराब सोबत आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? किंवा त्यासाठी तुम्ही लढणार आहात का? ते भाजपचे नेते असतील किंवा सगळेच पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये आहेत. मी तेच सांगतेय की ह्याच्यात हा पहिला टप्पा झाला यांचा राजीनामा. याच्या पुढे अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहे. एक म्हणजे हे सगळे जे राजकारणी ते ओशनो जलसाठी गाड्या पाठवायचे, हेलिकॉप्टर पाठवायचे, तिथे म्हणजे उठता बसता शिर्डीच्या नावाखाली तिथे त्यांच्या त्या मंदिरात जाऊन यांचं सो कॉल्ड त्यांचं त्यांच्या गुरुजींचं, कोणाच्या पप्पांचं, या सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय. तर या सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत. आणि एक विकास दिवटे नावाचं ज्याची आत्महत्या झाली, ज्याची केस शिर्डी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड होती आणि ती केस बंद करण्यात आली, ती केस सुद्धा परत रिओपन करण्याची गरज आहे. आणि असं सविस्तर पत्र मी सदानंद दातेंना पाठवणार. जे काही व्हिडिओ किंवा जे काही गोष्टी माझ्याबद्दल येतात बाहेर, मी अनामिका कापली असं सांगितलं जातं, हे सगळं खोटं आहे. माझ्याबद्दल एक गोष्टी रचल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सगळ्यांवर मी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर मी ऍक्शन घेईन असंही त्या म्हणाल्या. नाही, त्यांनी ती अगदी नक्की घ्यावी. अनामिका कापली नाही कापली ते त्यांचं त्यांनी ठरवावं, सुषमा अंधारेंनी ठरवावं. पण त्यांनी एकदा नाही अनेक फोटो दाखवले, तर त्यांनी दोघांनी नक्कीच त्याच्या जो सोक्षमोक्ष आहे तो लावावा. पण या ज्या सगळ्या गोष्टी मी मांडल्या हे तिथलं सत्य होतं. तुम्हाला हवं ते तुम्ही करा, हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं. आणि अशा व्यक्तीला उचलून फेकून देणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे, जे मी केलं. अनेक नेत्यांचे फोटो समोर आलेत, मात्र दीपक केसरकरांनी स्टेटमेंट दिलंय. ते म्हणतायत की ते जे बोलायचे ते खरं व्हायचं आणि म्हणून लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसायला लागला. आता कुठलाही माणूस येतो, काहीही बोलतो आणि ते खरं होतं म्हणून त्याच्याकडे असं अंधश्रद्धेने जाणं आणि या ज्या गोष्टी तो करायचा हे कितपत लोकांना पटतंय. आणि असे जर आपलेच नेते जात आहेत हे बघून इतर सामान्य जनतेला वाटतं नाही हा खरंच कोणतरी योगी पुरुष असेल, कारण याच्याकडे आपले नेते सुद्धा जातात. तर आपण या सगळ्या अंधश्रद्धांना, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे, असं या नेत्यांना का वाटत नाही हेच मला कळत नाही. हाच मुद्दा आहे की महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून म्हणलं जातं. भाषण करताना नेते अनेक वेळा हा संदर्भ लावतात की पुरोगामी महाराष्ट्रातून आम्ही वगैरे येतो. पण याच पुरोगामी महाराष्ट्रातले सर्वच नेते, मग मुख्यमंत्री आजी असो किंवा माझे असो, सर्वांचेच फोटो यांच्यासोबत पाहायला मिळतात. कसं घ्यावं या नेत्यांचं नेमकं मग काय मनात चाललंय? अगदी आजी, माझी, मुख्यमंत्री, नंतर त्या उपमुख्यमंत्री, ते तर तिथे नेहमीच जातात असं ऐकलंय, नेहमीच त्यांच्याकडनं बरंचसं काही करतात असं ऐकलंय. आत्ताच्या घटनेला मला हाच संदेश द्यायचा आहे की एक तर लोकांनी यांना मी भोंदू बाबा नाही म्हणणार, हे अतिशय विकृत बाबा होते. तर अशा लोकांना सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की अशांच्याकडे कधीही परत जाऊ नका. हात जोडून विनंती आहे की आपला धर्म इतका कमजोर नक्कीच नाहीये. आणि अशा बाबांकडे त्यांनी काल तर एक महंत होते, महंत काळाराम मंदिराचे सुधीरजी,
आणि त्यांनी तर सांगितलं जिथे ते म्हटलं जात होते ते मंत्र सुद्धा चुकीचे होते. तर हात जोडून विनंती आहे, असे कॅप्टन, असे बोंधू, असे विकृत अशा लोकांकडे जात जाऊ नका. सरकारांच्या निकटवर्तीय दीपक लोंढे त्यांची एसआयटी चौकशी कसून करण्यात आलेली आणि या चौकशीतून समोर आलेले की त्यांचे व्यावसायिक संबंध होते. या चौकशीतून आता आणखी नवीन राजकीय नेत्यांची नावं समोर येतील असं एसआयटीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. मी दीपक केसरकरांचे एक नाही अनेक फोटो अनेक वेगवेगळे बघितलेत. चंद्रकांत पाटलांचे बघितलेत, तर आत्ताच्या म्हणजे भाजपच्या चंद्रकांत पाटलांचे. तर हे जे सगळं आपण बघतोय, ही सगळे जे मोठे मोठे नेते मंडळी आहेत, धनंजय मुंडे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, दीपक केसरकर आहेत, सुनील तटकरे, तर उठता बसता आहेत. चाकणकर तर मला वाटतं त्या सिन्नरमध्येच राहिला होत्या की काय असंच वाटतंय. तर इतके त्यांचे फोटो व्हिडिओ, म्हणजे हे एकदा चुकून गेलेत की भेट घ्यायला गेलेत असं नाहीये. त्यांचे संबंध सगळ्यांचे नक्कीच होते. तर हे सगळं बघून मला वाटतंय की हे फार गंभीर आहे. हे सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजे आणि एक तर राजकारणाला आता या सगळ्यापासून मुक्त करण्याची गरज आहे. हे प्रकरण आतापासूनच सुरू नाहीये. या आधी काळी कॅप्टन खरातांच्या संस्थानला धरणाचं पाणी दिलं ते 39 लाख लिटर आणि ते मला मुख्यमंत्री अगदी महत्वाचा प्रश्न विचारला. जयंत पाटलांनी त्यांच्या काळामध्ये मवियानी त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं. पहिलं तर हे आरक्षण काढून टाका, कारण हे जनतेचं पाणी आहे. जिथे तिथले शेतकरी आहेत त्यांना ते पाणी आधी मिळालं पाहिजे. आणि जयंत पाटलांचं सुद्धा नाव याच्यात अनेकदा येताना दिसतंय. याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. ताई, खरं तर पवार न्यायाधीश असतानाच अनेक वेळेला या प्रकरणामध्ये देखील रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागण्यात आला होता, परंतु सुनील तटकरे हे त्यांचा राजीनामा राखून ठेवायचे, दाबून ठेवायचे असा दावा आता करण्यात आला आहे. मला एकदा नाही अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे. त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय. तर ही जे पद होतं, आम्हाला रुपाली चाकणकरांशी काही घेणं देणं नाही. ज्या पदावर त्या होत्या, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, त्या पदाला काही गरिमा असते. ती गरिमा लक्षात ठेवून त्यांना वागणं अपेक्षित असतं. जर त्या कोणाचे पाय धुताना, आपल्या पदरांनी पाय पुसताना, ही सगळी जेव्हा चित्र बघतो संताप होतो. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा तरी गरिमा ठेवला पाहिजे. आणि आताच्या घटनेला जे असंख्य व्हिडिओ, माझं तर काल सगळ्यात जास्त संताप पांडुरंगाशी त्यांची तुलना केली म्हणून झाला होता. ते मी सगळ्या माध्यमांना सुद्धा सांगितलं, तुम्ही ही बातमी दाखवा की एक महिला आयोगाची अध्यक्ष जर म्हणत असेल की तुम्हाला आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेता येत नसेल तर तुम्ही इथे येऊन घ्या, हे पांडुरंग आणि त्या रुक्मिणी. तर इतकं लज्जास्पद असं त्यांचं जे बोलणं होतं, त्यांच्यावर फार म्हणजे 3 दिवस हा सुद्धा फार जास्त कालावधी त्यांना देण्यात आला असं मला वाटतं. चाकणकर म्हणतात की महिला असल्याने मला टार्गेट केलं गेलं. अनेकांचे फोटो आहेत, त्यामुळे महिला आहे म्हणून मला कुठेतरी टार्गेट केलं गेलं. सगळ्यांचे जे फोटो होते ते सगळे उष्णोजल घ्यायला जायचे. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा होता आणि असं असून सुद्धा तुम्ही केक खाताय, पाय पुसताय, पायावर डोकं ठेवताय, हे आक्षेपार्ह आहे. म्हणून तुम्हाला सॉफ्ट टार्गेट नाही, हे टार्गेट केव्हाच करायला पाहिजे होतं. संपदा मुंडेच्या मॅटरमध्ये जेव्हा तुम्ही तिच्यावर शिंदोडे उडवलेत तेव्हाच तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. पण आता तरी झाला. ह्याच्या पुढे महिलांना थोडा तरी आधार मिळेल आणि याच्या पुढची अध्यक्षा चांगली असेल अशीच मी अपेक्षा करते. धन्यवाद. काँग्रेसचे अरविंद शिंदे आहेत, ते म्हणाले की चाकणकरांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला. नाही, मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. राजकारणात मला पडायचंच नाही. खरात हे अघोरी पूजा देखील करायचं असं देखील सांगितलं जात आहे. नाही, आताच्या घटनेला मी देखील ऐकलंय, पण जोपर्यंत आपल्याकडे काही ठोस पुरावा नाही किंवा नाही तोपर्यंत बोलणं चुकीचं ठरेल. दैनिकाने सर्वात आधी खरात यांची बातमी दिली होती, त्या पत्रकाराला कुठेतरी लक्ष केलं जात असल्याचं आज कळतं. एका पुस्तकात याबाबतची माहिती देखील आहे. नाही, याच्यात तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करून त्यांना सुरक्षा दिली पाहिजे आणि त्यांच्या
याची जबाबदारी ही आता होम डिपार्टमेंटची आहे. आलतू फालतू लोकांना जेवढे 10 बाउन्सर्स आणि 10 त्यांच्या मागे पोलीस असतात ते काढून घ्या आणि अशा लढणाऱ्या लोकांसाठी कोणीतरी तुम्ही बॉडीगार्ड द्या, अशीच विनंती मी त्यांना करेन. तुम्हाला असं वाटतं का सुषमा अंधारे असं म्हणतात की त्यांनाही सह आरोपी करून द्या चाकणकरांना, तर ते झालं पाहिजे असं वाटतं का? त्यांनी जी प्रकरणं दाबली, कारण तिथे पीडित महिला होत्या, त्या पीडित महिलांची प्रकरणं दाबली आणि त्या विकास दिवटेची जी सुइसाइड केस होती ती बंद केली. खरातांविरुद्ध त्या अनेक जणांना वेळी अवेळी फोन करायच्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि प्रायमा फेसी एव्हिडन्स जर अवेलेबल असेल तर त्यांच्यावर तात्काळ FIR करून चौकशी करून कारवाई ही झालीच पाहिजे. म्हणजे म्हणून मी म्हटलं की पहिला टप्पा म्हणजे त्यांचा राजीनामा आणि आता त्यांच्यावर FIR होऊन चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, तरच याला पूर्ण चाकणकर प्रकरणाला पूर्ण विराम मिळेल. नाहीतर खरात प्रकरण चालू राहील आणि चाकणकर त्यातनं निसटून बाहेर पडतील, तसं चालू देणार नाही. बरं, राजीनामा देताना त्यांनी अजून एक पत्र ट्विट केलं आहे. सदानंद दाते यांना त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. काल तर गंमतच वाटली. त्यांनी काल दुपारनंतर सदानंद दातेंची भेट घेऊन त्यांना जे पत्र दिलं, अरे चाललंय काय बघा ना, तुमच्या विरुद्ध पुरावेचे पुरावे बाहेर येत आहेत आणि तरी राजीनामा देण्याऐवजी तुम्ही पत्र देताय की त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे. अरे कोण बोलताय आणि काय बोलताय? म्हणजे उलटा चोरच म्हणतोय की चोरीची तपास झाला पाहिजे. तर हे गंमतच वाटली मला ते सगळं बघून. आणि सदानंद दाते अतिशय चांगले आणि हुशार ऑफिसर आहेत. त्यांना तर नक्कीच कळलं असेल हे कोण आणि कशासाठी करते. चाकणकरांनंतर सगळ्यात जास्त चर्चेचं नाव आहे ते म्हणजे दीपक केसरकर. दीपक केसरकर यांच्यावर कारवाई काय दुसरा मुद्दा त्यांचे जे निकटवर्ती लोंढे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आताच्या घटकेला दीपक केसरकरांविरुद्ध मला सगळे अजून पुरावे मिळाले नाहीत. आज सुद्धा दुपारनंतर काही लोक येणार आहेत आणि सोमवारी येणार आहेत. तर सगळे पुरावे मी एकत्र घेऊन मग दीपक केसरकरांची पण असेल तर ती सुद्धा आपण काशी करू. फक्त आताच्या घटकेला जेवढे पुरावे आहेत तेवढंच मी बोलले. धन्यवाद. उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीसह कराडच्या पत्नीची देखील सामायिक मालमत्ता असल्याचं पत्नी आणि पुत्री मुली ते मी कालच प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं. ते जे एक डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांच्या मुलीची आणि अशोक खरातांची जी एकत्र सातबारे आहेत त्याचं मी काल माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलंय. पण आत्ताच्या घटकेला त्यांची इतर काही मालमत्ता किंवा आर्थिक संबंध आहेत की नाही ते सगळं मला चेक करायचंय. ते झाल्यानंतर ते देखील मी आपल्या पुढे मांडेन. शेवटचा मुद्दा असा आहे, काल या प्रकारे एकंदरीत या अगोदरच्या अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर सुखरूपायला पडल्या होत्या किंवा वाचवण्यात आलं होतं. तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्ते, मग तुम्ही असा म्हणजे सुषमा अंधारे असतील किंवा इतर लोकांनी ज्या प्रकारे दबाव आणला किंवा ज्या प्रकारे परिस्थिती मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करत थेट राजीनामा मागितला, हे पूर्वी व्हायला हवं होतं. अगदी नक्कीच पूर्वी व्हायला हवं होतं. नाही, नक्कीच पूर्वी व्हायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा संपदा मुंडे मॅटर नंतरच खरं घ्यायला हवा होता. त्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर घ्यायला हवा होता. पण आपण म्हणतो ना, पापाचा घडा त्यांचा भरत आला होता, आता तो भरला होता. शेवटी मला त्यांना राजीनामा द्यायला निर्देश दिले असं जेव्हा कळलं तेव्हा मला अतिशय बरं वाटलं. कारण बडतर्फ करणं हे खरं अपेक्षित होतं, पण निर्देश दिले म्हणजे तेच झालं. त्यांना बडतर्फच केलं गेलं असं मी मानते.